गुड मॉर्निंग टू ऑल. तर आजचा आपला थॉट आहे निंदकांची घरासह शेजारी. शुद्ध मराठीमध्ये म्हणे सगळ्यांनी लहानपणापासून ऐकलेच असेल ती म्हण. कारण आपण जेव्हा काहीतरी आयुष्यामध्ये नवीन गोष्ट करण्याची इच्छाशक्ती दाखवतो, बरोबर, काहीतरी आपल्याला वेगळं करायचं असतं, तर त्याच्यामध्ये असे काहीतरी महारथी असतात 10 मधनं 2-3 की ते म्हणतात की असं करू नको, जमणार नाही, योग्य नाही, लोक असतील असंच करतील. पण कसं असतं माहिती का, ते 2 जण काय म्हणताय त्याच्याकडे लक्ष न देता त्यातले ते 8 जण काय म्हणताय त्याच्याकडे लक्ष द्यायचं. कारण कसं असतं माहिती का, रेग्युलर आपण काम करतो, हे करतो, परिवार फॅमिली हे सगळं करतोच, पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही वेगळं काय करता याला पण महत्व आहे. हे तर सगळेच करता, काम, फॅमिली चालवणं, हे चालवणं, पण आयुष्यामध्ये काहीतरी इन्हान्समेंट पाहिजे माणसाच्या. म्हणजे असं आपण म्हणतो ना आपल्या प्रॉपर मूळ भाषेत, रस पाहिजे, रस माणसाच्या आयुष्यामध्ये काहीतरी वेगळा. तर तसं काय करत रोज, म्हणजे आमचे मुख्याध्यापक शाळेत सांगायचे की आपण आहे ना आयुष्यामध्ये कमीत कमी सूर्य उगवला आणि सूर्य मावळला याच्या जो मधला गॅप आहे याच्यामध्ये ना एक नवीन गोष्ट शिका, किमान काहीतरी, ती फार मुंगीसारखी तरी असली तर. पण सूर्य उगवला आणि सूर्य मावळला तेपर्यंत आपल्याला असं, सूर्य मावळल्यापर्यंत असं वाटलं पाहिजे की आज आपण काहीतरी एक नवीन गोष्ट शिकलो. म्हणजे त्या तो जो दिवस आज हा दिवस उगवलाय, मी बोलतोय हा दिवस आयुष्यात कधीच येणार नाही, पण एकदा गेला गेला, ती तारीख गेली, फक्त इयरचं कॅलेंडरचा नंबर बदलीन फक्त, पण एक्झॅक्ट हा क्षण येणार नाही. पण आयुष्यामध्ये एक नवीन गोष्ट, प्रत्येक दिवशी एक नवीन गोष्ट शिकण्याचा प्रयत्न. निंदकांचा विचार करू नका. 10 जणांमध्ये 2 जण काय विचार करतात त्यांचा विचार नका करा. ते 7 जण 8 जण काय म्हणतात चांगलं पॉझिटिव्ह, ती एनर्जी सोबत ठेवा. आणि दुसरा एक पॉईंट असा की नेहमी अशा लोकांच्या सानिध्यात राहण्याचा प्रयत्न करा की जे आपल्याला पॉझिटिव्ह वाईब देतात. म्हणजे ज्यांच्याशी आपण बोललो ना, खरं सांगतोय हे बाय हार्ट लाईन बोलतोय, ज्यांच्याशी बोलल्यानंतर आपल्याला एक एनर्जी येते, असं नाही का, अशी एनर्जी येते, अशी पॉझिटिव्ह वाईब येते, त्यांच्या सानिध्यात राहण्याचा प्रयत्न करा. एक सांगा. आणि एक तिसरा पॉईंट असा आहे की लोक म्हणतात की चायना जो आहे तो आपल्यापेक्षा 50 वर्ष ॲडव्हान्स आहे. ते खरं आहे ते, आपण त्याच्यापेक्षा 50 वर्ष मागे का मागे माहिती का मागे? त्याचा मेन पॉईंट काय, आपल्या भारतात जर लाईट गेली ना आपण बाजूच्या घरात बघतो आणि त्यांच्या इथं लाईट गेली ते मीटरमध्ये बघतात. हा एक पॉईंट आहे, बरोबर. त्यामुळे निंदकांचे घरासवी शेजारी, पॉझिटिव्ह वाईब लावलेल्या लोकांसोबत राहा, रोज एक नवीन गोष्ट शिका, बरोबर, आणि पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.